जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय. पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर आजचा दिवस रेकॉर्डिंग लेक्चर पाहायचं आहे, कारण की काही हेल्थ इश्यूमुळे मी आज सुट्टी घेतलेली आहे. हे रेकॉर्डिंग मी आधीच तुमच्यासाठी करून गेले आहे, पण सगळ्यात महत्वाचं तर रेकॉर्डिंग का केलं, कारण की तुम्हाला माहिती आहे 3च दिवस आपलं लेक्चर होत आहे. त्याच्यातही एक दिवस जर गेला तर फक्त 2च दिवस लेक्चर तुम्हाला भेटेल आणि मला ते सगळं नकोय. मला असं वाटतं विद्यार्थ्यांना जे सांगितलेलं आहे ते देणं आमचं काम आहे. मग राहिली गोष्ट हेल्थ नंतर, पण पहिले आमचं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करणं महत्वाचं आहे, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी लेक्चर रेकॉर्डिंग केलं आहे. तर तुम्हाला फक्त एवढं नाही करायचंय, तर जास्तीत जास्त लेक्चरला शेअर करायचंय, लेक्चरला लाईक करायचंय आणि लेक्चर शेवटपर्यंत बघा. आजचं लेक्चर महत्वाचं आहे. ज्यासारखं ज्या आधी आपण जसे प्रश्न घेतले होते थोडेसे वेगळे, आजही तसेच थोडेसे वेगळे प्रश्न आहेत, पण एकदम कठीण प्रश्न मी नाही घेते, कारण ते रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला समजणार नाही. मग उद्याला जेव्हा मी लाईव्ह येईल तेव्हा तुम्हाला ते क्वेश्चन्स घेईल व्यवस्थित. ओके, मग आजच्या दिवस ऍडजस्ट करून घ्या. आपण करूयात आपल्या लेक्चरला सुरुवात, पण होपसो तुम्ही लेक्चरला लाईक केलेलं असेलच. तर चला, आजचं आपलं बुद्धिमत्ताचं 90वे लेक्चर आहे. यामध्ये आपण दररोज प्रमाणे आजही वनरक्षक भरती प्लस पोलीस भरतीसाठी 5000 प्लस प्रश्नांचं जे टार्गेट ठेवलं आहे, ज्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न किंवा पीवायक्यूचे प्रश्न पाहत आहोत, त्यांना करूयात फायनली शुभारंभ. आणि सगळ्यात महत्वाचं, आपलं 5 लाख सबस्क्रायबर म्हणजेच 500,000 कंप्लीट झालेले आहे. तर यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. त्यासाठी तुम्हाला मनापासून खूप खूप आभार, आणि असंच तुम्ही जे सपोर्ट करताय ते कंटिन्यू करत राहा. बाकी आम्ही तुमच्या पाठीशी, तुम्ही आमच्या पाठीशी. ओके, करूयात आता फायनली सुरुवात. चला, आजचा पहिला प्रश्न बघूयात काय दिलंय. याच्यावर जास्त प्रश्न विचारले जात आहेत सध्याला. बघा, ए अधिक बी चा अर्थ आहे ए बी चा मुलगा आहे, ए वजा बी चा अर्थ आहे ए बी ची पत्नी आहे. जर पी अधिक आर वजा क्यू असेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणतं? क्यू पी चा मुलगा आहे, क्यू पी ची पत्नी आहे, क्यू पी चे वडील आहेत, वरीलपैकी एकही नाही. सगळ्यात पहिले जे सांगितलंय ते अधिक पी अधिक आर म्हणजे पी आर चा मुलगा आहे. पी काय आहे? आर चा मुलगा. आर वजा क्यू, आर वजा क्यू म्हणजे आर ही क्यू ची पत्नी आहे. आर काय? क्यू ची पत्नी. मग आपल्या पत्नीचा मुलगा म्हणजे आपला मुलगा, आपण त्याचे वडील झालो. पर्याय पहिला बघा. क्यू पी चा मुलगा आहे का? नाही. क्यू पी चा मुलगा आहे का? नाही. क्यू हे पी चे वडील आहेत. क्यू पी ची पत्नी पण नाही, क्यू पी चे वडील. पर्याय क्रमांक तिसरा चला. क्यू काय आहे? पी चे वडील. आपल्या आईचा नवरा म्हणजे आपले कोण झाले? तर वडील झाले. म्हणून पर्याय डायरेक्ट तिसरा येतो. यानंतरचा पुढचा प्रश्न पाहणार आहोत, बैठक व्यवस्थेचा आहे. यावर 2 का 3 प्रश्न आहेत. चला बघूयात. के, एल, एम, एन, ओ आणि पी हे व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. त्यांची तोंड एकमेकांच्या समोर आहेत. किती व्यक्ती आहेत? जवळजवळ 6 व्यक्ती आहेत. वर्तुळ काढा, त्यांना 6 भाग करा. 1 2 3 4 5 6. प्रत्येकाला उजवी बाजू काढून घ्या. के व एल एकमेकांच्या विरुद्ध आहे. के आणि एल हे झाले एकमेकांच्या विरुद्ध. के च्या निकटतम डाव्या बाजूला एम आहे. निकटतम म्हणजे लगेच. के च्या डावीकडे कोण बसला? एम बसलेला आहे. ओ आणि एन हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहेत. बरं, एन च्या निकटतम उजव्या बाजूला पी बसलाय. बघा, एन च्या उजवीकडे पी बसला, एन आणि ओ एकमेकांच्या विरुद्ध बसले. तर एल च्या निकटतम डाव्या बाजूला आणि ओ च्या निकटतम डाव्या बाजूला कोण बसलं आहे? सगळ्यात पहिले एल च्या डावीकडे कोण बसला? पी बसला. त्यानंतर ओ च्या डावीकडे कोण बसला? एल बसला. मग आपलं उत्तर काय झालं? पी आणि एल. पर्याय क्रमांक कुठला झाला? दुसराच, पी एल.
व्यवस्थित मांडणी केली तर अडचण येणार नाही. ओ आणि एल मध्ये ओ ला इथे बसायचं का एन ला इथे बसायचं, इथे एन ला बसवलं कारण एनच्या उजवीकडे पी होतं. आपल्याला विचारलं ओ च्या डावीकडे एल आणि एल च्या डावीकडे पी, उत्तर आलं पी एल. यावर पुढचा प्रश्न, ओ आणि पी च्या मध्ये कोण आहे? एम एन एल के. ओ आणि पी च्या मध्ये ओ आणि पी च्या मध्ये कोण आहे? ओ आणि पी च्या मध्ये एल आहे. पर्याय कुठला येणार? तिसरा येणार. यावर पुढे प्रश्न आहे का? नाही. बस पुढे. विसंगत पर्याय ओळखा. मोटार, जीप, मोटरसायकल, विमान. मोटार, जीप, मोटरसायकल, विमान. सॉरी, मोटार, जीप आणि मोटरसायकल हे रस्त्यावर धावणारे वाहन आहे, तर विमान हवेतून जाणारं वाहन आहे, म्हणून पर्याय चौथा विसंगत झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. पुन्हा विसंगत पर्याय ओळखा. AUIMGOEO प्रश्न चिन्ह नाहीये. विसंगत शोधायचंय म्हणजे वेगळं ते शोधायचंय. आता बघा, पहिल्यामध्ये दोन्ही स्वर आहेत, चौथ्यामध्ये पण दोन्ही स्वर आहेत, आय आणि एम मध्ये एकाच स्वर आहे, जी आणि ओ मध्ये पण एकाच स्वर आहे. मग हे तर लॉजिक लागणार नाही. मग लॉजिक काय आहे? ए अधिक यू. ए 1 वर आहे, यू 21 वर आहे, 21 अधिक 1 22 झालं. आय अधिक एम, आय 9 वर आहे, एम 13 वर आहे, 13 आणि 9 22 झालं. जी अधिक ओ, जी 7 वर आहे, ओ 15 वर आहे, 15 आणि 7 22 झालं. ई अधिक ओ, ई 5 वर आहे, ओ 15 वर आहे, 15 आणि 5 20 झालं. सगळ्यांच्या स्थानांची बेरीज 22 होतीये, पण पर्याय क्रमांक 4 च्या स्थानाची बेरीज ही 20 होतीये, म्हणून विसंगत काय झालं? ई ओ. पर्याय झाला आपला चौथाच. यानंतरचा पुढचा प्रश्न पाहणार आहोत. लेक्चरला लाईक झालं पाहिजे. पुढे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरं येतील? BEAG, DGCI, FIEK. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे HMEI, EHKGM, HGKG, HKLG. जे आहे पहिले. बी नंतर CD, EF, GH, IJ. नाही एच पर्यंत थांबायचंय. EFG, HI, JK, ABC, DE, FG, GHI, JK, LM. जर पाहिलं तर प्रत्येक वर्ण हे कितीने पुढे चाललेत? 2-2 ने पुढे चाललेत, आणि म्हणून उत्तर काय येत आहे? HKGM. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. प्रत्येक वर्ण 2-2 ने पुढे गेलं. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पण सध्या आपल्याकडे म्हणजे टिक्कर मराठीकडे 3 बॅचेस आहेत लाईव्ह, ज्यामध्ये सगळ्यात पहिली पोलीस भरती 2025 ची जी शौर्य बॅच आहे ती तुम्हाला 2500 ची बॅच 1200 ला मिळत आहे. वनरक्षक भरती 2025 साठी आपण जी फक्त प्रश्नोत्तरांची बॅच घेतोय, जिचं नाव आहे रॅपिड 3.0 बॅच, जी तुम्हाला 499 ला भेटत आहे. आणि बुद्धिमत्ताची तुम्हाला बॅच फक्त 399 ला भेटत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची आहे अशांनी आपल्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा. नंबर आहे 8233007373. हा, माहित आहे तुम्हाला ना. पुढे PYQ चा प्रश्न आहे. प्रश्नार्थक चिन्हाने दर्शवलेले पद वगळलेली एक अक्षरसमूह मालिका दिलेली आहे. हे वगळलेले पद दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे ते शोधा. तोंडपाठ आहे ऑलमोस्ट तुम्हाला. पहिलं जर बघितलं तर ABCDEFGHIJK, त्यानंतर GHIJKLMNOPQ, MNOPQRSTUVW, STUVW, XYZABC, YZABC, DEFGHI. प्रत्येक वर्ण कितीने पुढे गेले? 2-2 ने. मग आपलं उत्तर काय झालं? GMSYE.
पर्याय कुठला झाला पहिला बघा ABCDEFGHIJK GHIJKLMNOPQ MNOPQRSTUVW STUVWXYZABC YZABCDEFGHI. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नावर जाऊया. दिलेल्या प्रश्नासाठी योग्य वेनाकृती ओळखा. नाक, हात, शरीर. काय काय सांगितलंय? नाक, हात, शरीर. आता शरीरामध्येच नाक आहे, शरीरामध्येच हात आहे, पण नाकाचा आणि हाताचा काही संबंध नाही. नाकाचं काम वेगळं, हाताचं काम वेगळं आहे, तर ते शरीरात, म्हणून पर्याय क्रमांक येणार कुठला? तिसरा. हा नाकाचा आणि हाताचा काही संबंध लावू नका पण. मला माहिती आहे तुम्ही. पुढचा प्रश्न. हे लेक्चर मी रेकॉर्डिंग चालू असताना पाहणार आहे. बघू कोण कोण काय काय कमेंट करतं बरं, आणि कोण गप्पा मारतं. विशेष मी त्यांना उद्याच्या लेक्चर मध्ये छान मस्त नावांनी तारीफ करेल त्यांची. पुढचा प्रश्न घ्या. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 0, 7, 26, 63, 124, 215 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 324, 272, 342, 296. खूप सोपं आहे. एकाचा घन वजा 1, 2चा घन वजा 1, 3चा घन वजा 1, 4चा घन वजा 1, 5चा घन वजा 1, 6चा घन वजा 1, 7चा घन वजा 1. 1 वजा 1 0, 8 वजा 1 7, 27 वजा 1 26, 64 वजा 1 63, 125 वजा 1 124, 216 वजा 1 215 आणि 343 वजा 1 342. कन्फर्म उत्तर काय झालं? 342. पर्याय झाला तिसरा. क्रमागत संख्यांचा घन वजा 1 केले. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. एक तुम्हाला होमवर्कला ठेवतीये. खालील प्रश्नांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदांचा लावा. लेक साठी दिले PEOI, तर मीठ साठी काय येणार? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. लेक LAKE साठी आहे PEOI. मग MEAT बरोबर काय? LMNOP ABCDEKLMNOEFGHI. प्रत्येक वर्ण कितीने पुढे चालले? 4 ने. मग MNOPQ EFGHI ABCDETUVWX. प्रत्येक वर्ण जर आपण 4 ने पुढे घेतलं तर आपलं उत्तर काय झालं? QIEX. पर्याय क्रमांक कुठला झाला? दुसरा झाला. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रश्न दिला आहे, जर एक्सेल बरोबर 93596 असेल, पेंट बरोबर 74128 असेल, तर एक्सेप्ट बरोबर किती? 735961, 455978, 547978, 554978. आता एक्सेल साठी काय दिलंय? 93596. पेंट साठी काय दिलंय? 74128. आपल्याला विचारलं आहे एक्सेप्ट साठी. ए साठी 4 दिलंय, सी साठी 5 दिलंय, ई साठी 9 दिलंय, टी साठी 7 दिलंय, टी साठी 8 दिलंय. उत्तर काय झालं? 455 978. पर्याय क्रमांक झाला आहे दुसराच. सांकेतिक भाषेचा प्रश्न होता. जशाच्या तसा आपल्याला तिथल्या तिथे जेवढे दिलेले त्याच वर्णाला कुठला अंक दिलाय ते शोधून लिहायचं होतं. लेक्चरला लाईक पाहिजेत. लाईक नसले तर उद्यापासून लेक्चरचा टायमिंग कमी करून टाकेल मी. मला बोलू नका मग. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रश्न महत्वाचा आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत अशोके हा शब्द FXRTP5 असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत मोल्युटी हा शब्द कसा लिहिला जाईल? काही सांगता यार, लिहिता येईल. 4 ऑप्शन्स आहेत. आधी नीट समजून घ्या. ASHOKE AFXRTP5 बरोबर आहे ना? या पद्धतीने दिले. आपल्याला MOLUTI साठी विचारले.
BCDEF 5 ने पुढे, S TUVWX 5 ने पुढे, H ज्या स्थानावर आहे ते स्थान घेतलं, O PQRST 5 ने पुढे, K LMNOP 5 ने पुढे, E ज्या स्थानावर आहे ते घेतलं, पहिल्या दोघांचं 5 ने पुढे जायचं, स्थान लिहायचं, परत 2चे 5 ने पुढे जायचं, स्थान लिहायचं, मग M NOPQR O PQRST, L कितीवर आहे, तर L आपला 12 वर आहे, U VWXYZ, T UVWXY आणि Y कितीवर आहे, 25 वर, म्हणजे तुमचं उत्तर काय पाहिजे, RT सगळीकडे दिसतंय, त्यानंतर 12 सगळीकडे दिसतंय, त्यानंतर Z, त्यानंतर Y आणि सगळ्यात शेवटी 25. सगळ्यात शेवटी 25 असणारा एकच ऑप्शन आहे, पर्याय दुसरा. समजला प्रश्न? ठीक आहे. होमवर्कचा प्रश्न जो देणार आहे त्याचं लॉजिक मला योग्य पाहिजे, बाकी उद्या तर मी इथे घेईलच. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतील? OUA UAE AEI, प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे EIM EIO IOU AEU. AEIOU बरोबर आहे, इथनं UAE घेतला, त्यानंतर AEI घ्यायचा, त्यांनी घेतलाच आहे, त्यानंतर EIO घेतला, त्याच्या आधी तो OU येतला. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिले OU 4 वर 5 वर 1 वर, त्यानंतर 5 वर 1 वर 2 वर, त्यानंतर 1 2 3, त्यानंतर 2 3 4, या पद्धतीने जायचं होतं. पहिले OUA, मग UAE, मग AEI, मग EIO, मग येणार IOU, परत OUA, असं ते फिरत राहणार. मग आता तुमचं उत्तर काय झालं, EIO. पर्याय कुठला झाला, दुसराच, EIO. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नावर जाऊयात, पण त्याआधी पोलीस भरती 2025 साठी आपण म्हणजे स्टिकर मराठीने जी 15वी बॅच लॉन्च केली आहे, जिचं नाव आहे शौर्य बॅच. ही बॅच तुम्हाला 2500 ची असून फक्त 1200 ला मिळत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषय म्हणजे मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान या सगळ्या विषयांचे लेक्चर अगदी बेसिक पासून मिळणार आहेत, जे लाईव्ह स्वरूपामध्ये असतील. 3 महिन्यांची बॅच, दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर, ज्यामध्ये PYQ आहेत, ज्यामध्ये आपण टॉपिक नुसार MCQ आणि टॉपिक नुसार PDF देणार आहोत. सगळ्या विषयांची ई बुक म्हणजे तुम्हाला 10 ई बुक भेटणार आहे. कुणाल सरांच्या चालू घडामोडीचे सगळे बुक असणार आहेत. 100+ मॉक टेस्ट असणार आहेत, डाऊट सेशन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची अशांना ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. नंबर खाली दिसत आहे, 8233007373 वर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर त्या मॅडम तुम्हाला डिटेल मध्ये सांगतील. बॅचला जास्त दिवस झालेले नाही आहेत, एक 5-6 दिवस झालेले आहेत, त्यामुळे अजून वेळ न करता किंवा घालवता बॅच तुम्ही परचेस करा. माझं मत आहे, जे तुम्हाला त्याचा नक्कीच दुप्पट तिप्पट 10पट पण भेटेल. पुढचा प्रश्न, खालील आकृतीत एकूण चौरस किती? द्या उत्तर फटाफट. एकूण चौरस किती? आधी यांना नंबर द्या. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5. बरोबर आहे, 315 उत्तर. आपण यांची बेरीज करतो. 3 3 6 4 10 5 15 आणि 6 21. मग हे झाले 21 आणि हे झाले 15. 21 गुणिले 15 उत्तर आलं 315. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर 315 आलंय अशा विद्यार्थ्यांचं उत्तर विचारलं काय, चौरस. हे सगळे ऑप्शन कशाचे आहेत? चौकोनाचे. तुम्हाला चौरस विचारले, काय करतो चौरसामध्ये? दोघांचा गुणाकार 6 पंचे 30 अधिक दोघांचा गुणाकार 5 चोक 20 अधिक ह्या दोघांचा गुणाकार 4 त्रिक 12 अधिक 3 दुने 6 अधिक उरलेली संख्या 2. 6 पंचे 30 5 चोक 20 4 त्रिक 12 3 दुने 6 आणि 2.
20 20 40 50 60 70 एकूण चौरसांची संख्या किती झाली? 70 झाली. हे जे ऑप्शन्स होते ते काय होते? चौकोनाचे होते. जर चौकोन विचारलं असतं तर त्याचं उत्तर किती आलं असतं? 315 आलं असतं. बघा, अजूनही चौकोन आणि चौरसाचा डाऊट क्लिअर नसेल तर मला सांगा, मी ते उद्या परवाला तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. पण हे हातचा मार्क घालवू नका. हातचा म्हणजे बेरीजवाला हातचा नाही. हातचा म्हणजे आपल्या हातातला मार्क घालवू नका, असं माझं म्हणणं आहे. प्रश्नाकृती उत्तराकृती विचारली. आरशातील प्रतिमा दिसत आहे, 12 दिसतंय, बरोबर आहे. मग एक हा उलटा दिसणार, दो पण उलटा दिसतात, ते तर सगळीकडे दिसतच आहे आपल्याला. हे भरीव चिन्ह वरती कोपऱ्यात आहे, हे आणि हे सेम झालं म्हणून हे चुकलं. इथे स्टार आला म्हणून हे पण चुकलं, आणि हे तर मध्यभागी आलं, हे पण चुकलं. कन्फर्म उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक दुसरा. बघा, स्टार इथे येणार, भरीव वर्तुळ इथे येणार, 2 असा दिसणार आणि 1 असा दिसणार, म्हणजे उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक तिसरा. परत पुढचा प्रश्न आकृती आहे. विसंगत आकृती ओळखा. दिलेल्या आकृतींमधून अशी एक आकृती सांगायची आहे जी इतर तिघांपेक्षा वेगळी आहे. पुन्हा PYQ चा प्रश्न आहे, म्हणजे या आधीच्या जिल्ह्यामध्ये विचारला आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आता जर बघितलं, हा वरती भाग रंगवलाय, हा खाली खाली खाली. पर्याय 2 3 4 मध्ये खाली भाग रंगवले आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये वरचा भाग रंगवला गेल्यामुळे तो झाला आहे विसंगत. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगा. ऑप्शन मध्ये आहे 27 35 54 64. संपले 10 प्रश्न. 8 9 10 11 आणि 4 15 होतात. 7 8 9 आणि 5 14 होतात. काही संबंध लागतोय का? गुणाकार 4 त्रिक 12, 12 8 96, 96 चे केले निम्मे, उत्तर आलं 48. पुढे 5 दुने 10, 10 7 70, 70 चे केले निम्मे, उत्तर आलं 35. म्हणजे कन्फर्म उत्तर काय झालं? 35. सगळ्यांचा गुणाकार करायचा होता आणि आलेल्या गुणाकाराला निम्म करायचं होतं, म्हणजे उत्तर कन्फर्म झालं. लाईक करताय, या आशेवरच मी पुढच्या प्रश्नांकडे जात आहे. बाकी मला समजेलच की तुम्ही लाईक करत आहात का नाही ते. बाकी माझी मेहनत आहे, हा ना. वाटलं असतं तर मी रेकॉर्डिंग केलंही नसतं, कारण की मी महत्वाच्या हेल्थच्या डॉक्टरकडे चालले आहे खरोखर, कारण तो खूप दिवसांचा त्रास आहे, तो जड़ से निकाल देंगे उसको. चला पुढच्या प्रश्नांकडे वळूयात. फास्याचा प्रश्न आहे. फास्याच्या 2 अवस्था दिलेल्या आहेत, तर 2च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या येईल, म्हणजे 2च्या विरुद्ध काय येईल हे विचारलंय. ऑप्शन मध्ये आहे 1 6 4 5. आता बघा, याच्यामध्ये 3 हा आकडा कॉमन आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने लिहा किंवा उलट लिहा. 3 1 5. ह्याला सरळ घेतलं, घड्याळ असं फिरतंय, ह्याला पण असंच घ्यायचं. 3 4 2. 1च्या विरुद्ध 4, 2च्या विरुद्ध 5, 3च्या विरुद्ध 3 येईल का? नाही. काय दिसत नाहीये? 6. विचारलं काय? 2च्या विरुद्ध. 2च्या विरुद्ध काय दिसतंय? 5 दिसतंय. घड्याळाच्या काट्याच्या उलट जाऊन बघायचं असेल तर लिहा 3 5 1. 3 2 4. 1च्या विरुद्ध 4, 2च्या विरुद्ध 5, 3च्या विरुद्ध न दिसणारा असा आपला अंक झाला 6. म्हणजे इथेच काय झालं? 5च्या विरुद्ध 2, 2च्या विरुद्ध 5, जे तुम्हाला आवडेल. उत्तर तर तेच झालं, पर्याय चौथा. यानंतरचा पुढचा प्रश्न पाहणार आहोत. विधान आणि निष्कर्षाचा प्रश्न आहे. विधान काय दिलंय? सर्व स्त्रिया पक्षी आहे, काही स्त्रिया वृक्ष आहेत. निष्कर्ष सांगितलंय, काही पक्षी वृक्ष आहे, सर्व वृक्ष पक्षी आहे. 1 सत्य, 2 सत्य, 1 व 2 दोन्ही सत्य, 1 व 2 दोन्ही असत्य. आधी आकृती काढा. सर्व स्त्रिया पक्षी आहे
आणि काही स्त्रिया वृक्ष आहे. अशी आकृती येईल तुमची. स्त्रियांचा काही भाग वृक्षांमध्ये कॉमन दाखवायचा आहे. मग आता निष्कर्ष बघा, काही पक्षी वृक्ष आहे. वृक्षांचा आणि पक्ष्यांचा काही भाग कॉमन आहे का? तर पक्षी आणि वृक्ष यांचा हा एवढा भाग कॉमन आहे, म्हणजे हे निष्कर्ष पहिला बरोबर झाला. आता सर्व वृक्ष पक्षी आहे, म्हणजे वृक्षांचं वर्तुळ आतमध्ये, पक्ष्यांचं वर्तुळ बाहेर, असं आपल्याला दिसतंय का? नाही. वृक्ष आणि पक्ष्यांचा काही भाग कॉमन आहे, पण सर्व वृक्ष पक्षी मध्ये येत नाही, म्हणून निष्कर्ष दुसरा चुकला. म्हणजे उत्तर काय येतं तुमचं? फक्त एक निष्कर्ष सत्य. आता जो होमवर्कचा प्रश्न आहे तो तुम्हाला सांगून देते. समान संबंधाचा आहे. खालील प्रश्नांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाबरोबर लावा. काय सांगितलंय प्रश्न? 72, 18 तर 56 प्रश्नचिन्ह ऑप्शन मध्ये आहे 24, 22, 20 आणि 16. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये द्यायचं आहे विथ सोल्युशन पाहिजे, मला स्पष्टीकरण. बाकी हा प्रश्न मी उद्याला घेते. उद्यापासून आपलं लेक्चर जे 11 वाजता लाईव्ह असतं तसं लाईव्ह स्वरूपातच होईल. आजच्या दिवस ऍडजस्ट केल्याबद्दल मंडळ खूप खूप आभारी आहे. लेक्चर जाता जाता लेक्चर आवडलं असेल आणि असेच लेक्चर बघायचे असतील तर लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करा. आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दररोज सकाळी 11 वाजता मी बुद्धिमत्ताचं लेक्चर घेते, ज्यामध्ये आपण बरेचसे कन्सेप्ट पाहतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऍड करायच्या आहेत किंवा केलेल्या आहेत, त्या तुम्हाला समजतीलच. मग आता थांबते. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे. बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. कमेंट मध्ये भेटू आणि उद्या लाईव्हला गप्पा मारू. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच.